नमस्कार मित्रांनो, मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये जीबीएस या व्हायरसने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे। हा विषाणू पाण्यामधून आणि शिळ्या अन्नामधून पसरत असल्याची शंका होती, पण हा जीबीएस पसरण्याचं आता एक वेगळंच कारण समोर आलं आहे। पुण्यामध्ये कुठल्या कारणामुळे हा रोग एवढा पसरला आहे? हा पाण्यामधून पसरला नसल्याची काय कारणे आहेत? आरोग्य विभागाने यावर काय मत नोंदवले आहे? चला तर मग जाणून घेऊयात। नमस्कार, मी आनंद इनसाइट स्टोरीवर आपलं स्वागत करत आहे। पुण्यात मागील काही महिन्यापासून जीबीएसचा उद्रेक झाला आहे। दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे। पुण्यातील ही रुग्णसंख्या पाण्यामुळे वाढल्याची माहिती समोर आली होती। त्यामुळे पुणे महापालिकेने रुग्णसंख्या वाढत असलेल्या परिसरातील टँकरच्या पाण्याचे आणि आरओच्या प्लांटच्या पाण्याचे नमुने तपासले होते। या तपासणीत पाणी दूषित आढळून आले होते। त्यानंतर पुणेकरांनी बाटलीबंद पाण्याचाही वापर सुरू केला होता। महापालिकेनेही पाणी शुद्धीकरणाकडे लक्ष दिले होते। मात्र आता पुण्यातल्या जीबीएसचा उद्रेक पाण्यामुळे झाला नसल्याची मोठी माहिती समोर आली आहे। आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर राधाकृष्ण पवार यांनी पुण्यातील जीबीएस साथीचे एपिसेंटर हे ज्या नांदेडच्या पाणीपुरवठा विहिरीच्या काही किलोमीटर परिघात दिसत होते, परंतु प्रत्यक्षात तिथल्या एकाही वॉटर सॅम्पलमध्ये कंपायलोजेननी बॅक्टेरिया आढळून आलेले नाहीत अशी मोठी माहिती दिली आहे। त्यामुळे पाण्यामुळे जीबीएसचा फैलाव होत नसल्याचे जवळजवळ स्पष्ट होत आहे। डॉक्टर राधाकृष्ण पवार पुढे म्हणाले, आता आरोग्य विभागाने पशुसंवर्धन खात्यामार्फत खडकवासला धरण परिसरातील पक्ष्यांचे नमुने घेऊन त्याचे नमुने NIV कडे पाठवले आहेत। कारण जीबीएसची साथ फैलवण्यास कारणीभूत ठरणारा हा बॅक्टेरिया पक्ष्यांच्या आतड्यांमध्ये आढळून येतो। त्यामुळे आता पक्ष्यांच्या नमुन्यांच्या चाचणीचा काय अहवाल समोर येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान NIV ला प्राप्त झालेल्या अहवालापैकी फक्त 27 पेशंट्समध्ये कंपायलोजेननी बॅक्टेरिया आढळून आला आहे। त्यामुळे पुण्यातील जीबीएसच्या साथीच्या रोगाचे मूळ उगमस्थान शोधून काढणं आरोग्य विभागासाठी एक आव्हान बनले आहे। म्हणूनच आरोग्य विभागाने पाण्याच्या चाचण्यासोबतच आता खडकवासला भागातील पक्ष्यांच्या विष्ठेचे आणि मातीचेही नमुने गोळा करून NIV ला पाठवले आहेत। आता या नमुना चाचणीचा काय अहवाल येतो याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे। पुण्यातील जीबीएस रोगाच्या साथीचा स्पाइक हा गेल्या 17-18 जानेवारीलाच येऊन गेल्याचं अभ्यासाअंती स्पष्ट झालंय। या 2 दिवसात पुण्यात जीबीएसच्या सर्वाधिक म्हणजे सलग 2 दिवस 14 केसेस रजिस्टर झाल्या होत्या। परंतु आता या साथीच्या रोगाचा ग्राफ हा घसरणीला लागला असून पुणेकर लवकरच यातून बाहेर पडतील असा विश्वास आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर राधाकृष्ण पवार यांनी व्यक्त केला आहे। मित्रांनो, आपण मात्र स्वतःच्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा इनसाइट स्टोरीचे नवनवीन व्हिडिओज।